आणि आता बातमी मंत्री संजय शिरसाटांची। नवी मुंबईत जमिनीच्या व्यवहारात 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। यापैकी 350 कोटी पक्षाला आणि 150 कोटी शिरसाट यांनी स्वतः घेतल्याचा आरोप रोहित पवारांचा आहे। त्यावरून सिडकोवर मोर्चाही निघाला। पाहूया। 5000 कोटी काय सगळेचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही, 10% तरी काढलं ते 500 कोटी असतील। त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल। शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोर्चा काढला। सिडकोचे अध्यक्ष होताच बिवलकरांना सरकारच्या ताब्यातली जमीन परत देण्यासाठी 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांचा आहे। त्यामुळे जमिनीचा व्यवहार रद्द करा आणि शिरसाटांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी करत पवारांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबईतल्या सिडको भवनवर मोर्चा काढला। आता हे जमिनीचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया। मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्यानं बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत 4000 एकर जमीन इनाम म्हणून मिळाल्याचा आरोप आहे। 1975 मध्ये खासगी वनसंपदा कायद्यानुसार सरकारनं ही जमीन ताब्यात घेतली, तरीही बिवलकर कुटुंबियांनी जमीन परत मिळवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले। 1993 पासून ते 2023 पर्यंत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी बिवलकरांचे अर्ज फेटाळले। सप्टेंबर 2024 मध्ये सिडकोच्या अध्यक्षपदी निवड होताच 15 दिवसातच संजय शिरसाटांची बिवलकरांना 15 एकर जमीन देण्याची फाईल क्लिअर केल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। 5000 कोटींच्या या जमिनीच्या व्यवहारासाठी शिरसाटांनी 10%नी 500 कोटी बिवलकरांकडून घेतल्याचा दावा रोहित पवारांचा आहे, ज्यात ऐन विधानसभा निवडणुकीआधी 350 कोटी शिंदेच्या शिवसेनेला पार्टी फंड आणि 150 कोटी स्वतः ठेवले असा रोहित पवारांचा आरोप आहे। 150 कोटीतून छत्रपती संभाजीनगरमध्ये 70 कोटीत विट्स हॉटेल विकत घेणार होते असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे। आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको, बोललास की आपण अडचणीत येऊ, त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही। असू शकतो। आता 5000 कोटी काय सगळेचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही, 10% तरी काढलं ते 500 कोटी असतील। कदाचित विट्स हॉटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते 60-70 कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या, तर 100-150 कोटी रुपये कदाचित हे शिरसाटांना मिळाले असतील। घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान 5000 कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा 500 ते 1000 कोटीचा 100% तिथं झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात तिथं वापरला गेला। त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल। रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात, पुरावे दिले पाहिजे ना। बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे। अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही, पण हे कुठलेही पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं। आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही, पण बिना पुराव्याचे आरोप करत। मोर्चा काढल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन देण्यात आलं, ज्यात भूखंड व्यवहाराला स्थगिती देण्यासंदर्भात सरकारला कळवू असं आश्वासन मिळाल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले। कायदेशीर कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत, आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सांगितलं की पुढची कारवाई तोपर्यंत सगळे स्थगिती करावी। सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना सुद्धा आपण ती घाई का केली, तर याला स्थगिती करावी। आजच्या घडीला ते प्रकरण वरती त्यांनी कळवलेलं आहे की अशा अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहे, मोर्चा आलेला आहे, म्हणून हे प्रकरण आपण स्थगिती करावं। आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आम्ही ठरवणार आहे। आत्ताची सुरुवात झालेली आहे, आता ह्या बॉल परत गेला आहे राज्य सरकारला। आता राज्य सरकार काय खुलासा करतो बघतो, नाहीतर एका बाजूला राजीनामा आहेच, सरकारचा भ्रष्टाचार आहेच, पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही करू। दरम्यान आमच्या पूर्वजांनी ब्रिटिशांना मदत केलेली नाही, तर उलट मुघल आणि ब्रिटिशांविरोधात लढले आणि आंग्रेंनी जमीन इनाम दिल्याचं बिवलकर कुटुंबियांचे 5वे वंशज यशवंत बिवलकरांचं म्हणणं आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही आरोप त्यांनी फेटाळले। सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश या देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले आहे। आम्ही ब्रिटिशांना घाबरलो नाही, तर असल्या फटीचर लोकांना अजिबात घाबरत नाही आणि या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही। बिवलकरांनी आरोप फेटाळले
पण जमिनीच्या व्यवहारावरून तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि आताचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट आरोपांच्या घेऱ्यात आले. काही दिवसांआधी पैशांच्या बॅगेसोबत व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याही वेळी विरोधकांनी शिरसाटांचा राजीनामा मागितला होता. आता थेट 500 कोटींच्या अपहाराचे आरोप रोहित पवारांनी केले. नवी मुंबईहून रवी खरातसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.